नौटंकीबाज शिवद्रोही प्रशांत कोरटकर यावर आपण भाष्य करणार आहोत. प्रशांत कोरटकर नावाचा एक नावाजलेला पत्रकार इतिहास संशोधक डॉक्टर इंद्रजित सावंतांना एक फोन करतो आणि फोनवरून धमकी देतो आणि तो पुढे काय काय नाटकं करतो आपल्याला हे पाहायचं आहे. इंद्रजित सावंतांनी स्वतःच्या फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये ते असं लिहितात की प्रशांत कोरटकर नावाचं एक परशुरामी ब्राह्मण माननीय मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या हरामखोरांचे शिवरायांबद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत. त्यांच्या पोटात श्री शिवछत्रपतीबद्दल काय विष भरलेलं आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करीत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षुकालाच काय याच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही असं इंद्रजित सावंतांनी फेसबुकवर पोस्ट केलेलं आहे आणि तो त्यांच्यातील दोघातील हे कॉलचं संभाषण त्यांनी व्हायरल केलं आहे. या संभाषणामध्ये हा कोरटकर नावाचा व्यक्ती असं म्हणतो की तुम्ही ज्या रेफरन्सनं बोलला, म्हणजे इंद्रजित सावंत हे संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी पकडून दिलं असा एक ऐतिहासिक संदर्भ जो दुसऱ्या देशातील व्यक्तीनं लिहिलेला आहे ते वाक्य बोलतात. तर त्यावेळेस त्याचा हा आधार घेऊन हा कोरटकर इंद्रजित सावंतांना म्हणतो तुम्ही ज्या रेफरन्सनं बोललात ना त्यात संभाजी महाराज काय करत होते ते पण सांगा ना. तुम्ही लोकांना संभाजी महाराज अय्याश होते ते पण सांगा ना. साहेब ब्राह्मणा एवढं वक्तव्य करू नका, ब्राह्मणाबद्दल एवढं वक्तव्य करू नका. ब्राह्मणांचे मुख्यमंत्र्याचे हक्क काय हे लक्षात घ्या. ब्राह्मणांच्याच शासनामध्ये तुम्ही काम करता हे लक्षात ठेवा. रामचंद्रपंत अमात्य बाजीप्रभू कोण होते हे महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा. बाजीप्रभू नसते तर महाराज जिवंत नसता. एकरी बोलतोय हा. तुमचे महाराज गेले ना पळून. इतिहास पूर्ण वाचा. असं कोण बोलता? हा कोरटकर बोलतोय. ब्राह्मणांना बोलण्याने शिव्या दिल्याने काही होणार नाही. तुम्ही म्हणताय ब्राह्मणामुळे संभाजीराजांना पकडून दिलं. रेफरन्स ब्रिटिशांचा. हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हे लोकांना सांगा. आणि सावंत म्हणतात अरे हे घाणेरडं कशाला सांगू, तुम्हाला काय माहीत आहे शिवाजी महाराज. ब्राह्मणाची ताकद कमी समजू नका, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल मराठांमुळे महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय. शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते. म्हणजे काही चॅनल्सचे नाव घेत होते, ए बी माझा वगैरे. चॅनलमुळे TRP वाढवण्यासाठी हे करू नका. ब्राह्मणाची अवकात काय हे दाखवू एक दिवस. पूर्ण मराठी एकत्र करा. म्हणजे हा एक प्रकारचं चॅलेंज आणि मराठा विरुद्ध ब्राह्मण कशी किनार येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतो हा कोण? कोरटकर. राहुल सोलापूरकरनं सुद्धा असाच तो सुद्धा तोंडानं हागला आणि कोरटकर सुद्धा तोच प्रयत्न करतोय. आणि हे दोन्हींचा बोलवता धनी तिसराच असला पाहिजे, कारण हे नेमकं टायमिंग काय साधत आहेत हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि पुढं कोरटकर म्हणतोय कुठला विदेशी माणूस आला इतिहास जमा करायला. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे मग डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी इतिहास लिहिला नाही का ह्यांना हे माहीत नाही का. म्हणजे हे किती गंभीर आहे. आणि तो असं म्हणतो की कुठला विदेशी माणूस आला इतिहास जमा करायला मला सांगा ना. एक लक्षात या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा बालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. या तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं. म्हणजे पहा किती मगरुरी, किती मस्ती आहे, किती गुरमी आहे. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता. माझं नाव प्रशांत त्याला सावंत नाव विचारतात, तो नाव सांगतो माझं नाव प्रशांत कोरटकर, गुगलवर शोधा. म्हणजे पहा. आणि इतक्या शिव्या देतो, कमीत कमी 25-30 शिव्या आईवर, बहिणीवर, म्हणजे अशा घाण शब्दामध्ये आज शिव्या देतो. आणि वरून काय म्हणतोय रेकॉर्ड करा. तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना तर तुझी जात म्हणजे तुझ्या आता मी तो शब्द वापरत नाही, मारून टाकील. परशु तुझ्या घालीन. आणि सावंत असं म्हणतात की अरे परशुरामाला श्रीरामाने 4 वेळा पराभूत केलं. तर तो काय म्हणतो तुझ्या दारात येऊन मारेल. आणि तुझा हा फायनल कॉल आहे, याच्या पुढं तू ब्राह्मणाबद्दल बोलशील. आणि
सावंत पुढे असं म्हणतात की संभाजीराजांनी अण्णाजी दत्तोला हत्तीच्या पाय देऊन मारलं. तर पुन्हा कोरटकर हा अश्लाघ्य शिव्या त्या ठिकाणी देतोय. आणि तो कोरटकर इंद्रजित सावंतांना म्हणतो की तुला हत्तीच्या पाय देतो, तू मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो, पुरंदरेचा इतिहास वाच. सावंत म्हणतात अरे पेंढारकरनं संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यांनी मोहित्याची मंजुळा, थोरातांची कमळा सारखी चित्रपट हे करून दाखवून तयार करून महाराजांना बदनाम केलं. तो म्हणतो तेव्हा तुम्ही काय केलं नाही. म्हणजे ह्या किती गंभीर घटना या ठिकाणी म्हणताय. आणि सावंत म्हणतात अरे तुझ्यापेक्षा जास्त मला शिव्या येतात रे, पण माझ्यावर संस्कार आहेत. आणि पुन्हा ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होते आणि हा कोरटकर नावाचा बदमाश पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन सांगतो की हा आवाज माझा नाही, मी सावंतांना ओळखत नाही. आणि त्याला संरक्षण दिलं जातं आणि संरक्षण असताना तो दुसरीकडे पळून जातो. इकडं अटकपूर्व म्हणजे जामिनासाठी अर्ज करतो. 11 तारखेपर्यंत त्याला दिलासा मिळतो आणि पुन्हा तो पत्नीला पोलीस स्टेशनला पाठवतो. आपल्या जीविताला धोका आहे सावंताकडून, अशा प्रकारची पत्नी तक्रार करते. सावंत म्हणतात हे आमचे शिवरायांचे संस्कार आहेत, या भगिनीला कुठलाही त्रास होता कामा नये, कोरटकरच्या कुटुंबियाला कुठलाही त्रास होता कामा नये असं सावंत म्हणतात. आणि त्याला अंतरिम जामीन करताच तो घुमजाव करतो आणि छत्रपतींची जगामध्ये महिमा आहे असं सांगतो. छत्रपती शिवराय संभाजी महाराज याबद्दल आपल्याला प्रचंड आदर असून त्यांच्या शौर्यकथा आपण ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. छत्रपती शिवरायांच्या राजधानी पवित्र राजगडावर आपण अनेकदा नतमस्तक झालो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र असं म्हणतो. आणि हा नौटंकी हा अतिशय घाणेरड्या भाषेत आणि विशेष म्हणजे पोलीस म्हणजे पोलिसांनी ज्यावेळेस त्याचा नंबर शोधला आणि ते सगळे सखोल तपासलं तर ह्या CDR त्याचाच मोबाईल नंबर आहे. आता त्याच्या पत्नीनं काल तो मोबाईल सरेंडर करण्यासाठी गेल्या होत्या, काय झालं पुढचं माहीत नाही. परंतु ही मगरुरी का वाढते? आणि मुळामध्ये मराठा वर्सेस ब्राह्मण अशी कुठली वर्चस्ववादाची लढाई नाही. मराठी आजही ब्राह्मणांना दैवत मानतात, त्यांच्याच हाती सगळ्या पूजा करतात आणि तरीही मगरुरी काय? आणि हे ब्राह्मणाचं शासन आहे का? ठीक आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यात तो विषय नाही. शासन कुठलं मराठ्याचं नसतं, कुठलं ब्राह्मणाचं नसतं, आणखी कोणाचं नसतं. शासन असतं. परंतु हा रॉयल्स वापरणारा हा मगरूर पत्रकार ह्या स्टेजला का बोलतोय? तर भावांनो, यात काहीतरी गफलत आहे. हा राहुल सोलापूरकर असेल, हा प्रशांत कोरटकर असेल, आणि काल अबू आझमी सुद्धा बोलला औरंगजेब हा प्रशासक होता, चांगला प्रशासक होता असं बोलला. ही टायमिंग असं वाटतंय, अशी शंका घ्यायला जागा आहे की संतोष अण्णा देशमुखाचं खून प्रकरण बाजूला पाडावं म्हणून हे बांडगुळं बोलत आहे की काय असं म्हणायला भरपूर वाव आहे. त्या अबू आझमीवर जर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत असेल तर मग ह्या कोरटकरला पोलीस संरक्षण का? त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ना. आणि त्या राहुल सोलापूरकरला वरही हाच गुन्हा दाखल करा ना. म्हणजे भविष्यात अशी हिंमत हे करणार नाही. हे शिवद्रोही दिवसेंदिवस का वाढत आहेत? का संख्या वाढते? काल छत्रपती संभाजी महाराजांचं एक पुस्तक शासनानं प्रकाशित केलं आणि अमोल मिटकरीने सांगितलं की यावर बंदी आली पाहिजे. आणि संभाजी महाराजांबद्दल राम गणेश गडकरींनं लिहिलेलं ही गटार यामध्ये आहे. तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. चुकीचा इतिहास का पुन्हा थोपवला जातं? हे सगळं गंभीर आहे आणि सरकारने हे रोखलं पाहिजे.